तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज आपण बघणार आहोत काउंटिंग इफेक्ट किंवा नंबर काउंटिंग कसं करायचं ते आपण आज आफ्टर इफेक्टमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण घेऊया टेक्स्ट. या ठिकाणी टेक्स्ट घेतला आहे. जस्ट आपण या ठिकाणी टाईप करूया 0. त्यानंतर याला आपण बरोबर मध्यभागी घेऊन टाकूया अशा प्रकारे. त्यानंतर करू मी इफेक्ट अँड प्रीसेटमध्ये या ठिकाणी टाईप केलं स्लायडर कंट्रोल. येस. आणि या ठिकाणी याच्यावर आपण अप्लाय केलं. जस्ट आपण याच्यामध्ये गेलो टेक्स्टमध्ये आणि या सोर्स टेक्स्ट दिसतं आहे. या ठिकाणी आपण ऑल्ट प्रेस करून यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी जस्ट मी याला इथनं हे जे दिसतं एक्सप्रेशन पिकअप याला उचलायचं आणि या स्लायडर कंट्रोलला कनेक्ट करायचं. अशा प्रकारे आलं. जस्ट आपण एक एंटर प्रेस करूया. अशा प्रकारे आता एक आपलं बेसिक हे ओपन झालं आहे. त्या ठिकाणी पण जेव्हा याला स्लायडर दिसतं आहे याला आपण की देऊया आणि आपल्याला की बघायसाठी यू प्रेस केलं मी. 4 सेकंदावर गेल्यानंतर या ठिकाणी आपण 1000 करूया प्रेस आणि एंटर मारूया. तर अशा पद्धतीने हे झालं. ह्याच्यामध्ये पॉईंट आला आहे बघा. स्लो प्ले करून दाखवतो. दिसतंय. तर हे कसं काढायचं त्यासाठी आपण काय करायचं आहे, परत जाऊया आपल्या ह्याच्यामध्ये एक्सप्रेशनमध्ये. हे दिसतंय आपलं एक्सप्रेशन आणि याला ठिकाणी फक्त काय करायचं आहे आपल्याला डॉट व्हॅल्यू याला इथं व्हॅल्यू जस्ट फक्त याच्यावर क्लिक, परत डॉट आणि टू फिक्स एफ कॅपिटल करायचं फक्त या ठिकाणी FI आलं आहे आणि याला क्लिक करायचं आणि हा जस्ट आपलं जे मार्कर आहे समोर घ्यायचं आहे आणि एंटर प्रेस करायचं. तर आता बघा आपला अशा पद्धतीनं हे झालं आहे. तेच मी 100% करतो. 12 सेकंदच घेऊया आपण. याला ट्रिम कट करतो. मोठं करतो या टेक्स्टला. आता बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे ॲनिमेटेड काउंटिंग नंबर आपला होऊन जाईल. आता याच्यासोबत काय करायचं आहे आपल्याला, जर समजा आता आपल्याला इथं काहीतरी पॉईंट करायचं आहे थोडं, तर मग या ठिकाणी दिसतंय याला फक्त इथं 1 प्रेस केलं, 1 टाकलं या ठिकाणी आणि याला एंटर मारलं. दिसतंय. व्हॅल्यू आल्या पाहिजे डबल. तर इथे फक्त आपल्याला 1च्या जागी 2 करायचं आहे फक्त. तर अशा प्रकारे हे 2 होऊन जाईल. अजून एक 0 ॲड करूया. आता परत आपल्याला काय करायचं समजा याच्यामध्ये हे आपण काढून टाकूया आणि एंटर प्रेस करूया. हे आपलं अशा पद्धतीने झालं. आता याच्यात आपल्याला अजून काही पुढे समोर ॲड करायचं आहे समजा, तर आपण या ठिकाणी सेम परत काय करू शकतो, स्पेस बार प्लस स्पेस बार आणि परत आपले 2 इन्व्हर्टेड कॉमा या ठिकाणी आपण परत स्पेस द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला या साईडनं आपल्याला स्पेस द्यायचा आहे आणि इथे काहीतरी टाकायचं आपल्याला समजा व्ह्यूज आणि एंटर मारलं. अशा पद्धतीने आता मी थोडं स्केल करतो याला दिसायसाठी आपल्याला. त्याने हे नंबर काउंट होतील. हे झालं. तुम्ही इथे काही पण टाकू शकता. याला हे काढून टाकलं मी आणि या ठिकाणी आपण काय करूया, टक्केवारी टाकायची आपल्याला. तुम्ही टक्केवारी टाकली आणि आपल्या 50,000 जागी आपण इथे 100 करूया. ओके. तर आपलं ॲनिमेशन असं होणार 100%.
स्लो हे आपण की जर समजा मी पुढे घेतली समोर या ठिकाणी, अशा पद्धतीनं आपलं जस्ट फक्त आपली की थोडी मागे घ्यायची. आपलं समजा अजून एक लिफ्ट टूल घेतो, फिल ऑफ करतो याचं आणि याला स्ट्रोक ऑन करतो याचं, आणि जस्ट या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ करतो. शिफ्ट प्रेस करून हे बरोबर सर्कल होईल. झालं. याचं थोडंसं आपण व्हॅल्यू वाढवूया. असा कलर चेंज करू या ठिकाणून. समजा आपण याचा येलो करूया. ओके. आणि याला याला बरोबर सेंटर काय असले ते सेंटरमध्ये घेऊन या. अलाइन सेंटर. त्यामुळे टेक्स्टला पण सेंटरमध्ये याला देऊया आपण ट्रिम पाथ. या ठिकाणी गेलो, याच्यामध्ये मी हे दिसतं एंड, याची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे आपण की पण देऊ शकतो याला. पण जसं हे मूव व्हायला पाहिजे तसं त्या पद्धतीने आपण याची की घेऊया. तर काय करायचं, याला 0वर घेतलं मी याला, आणि याला बस सेम अल्ट प्रेस करून याच्या प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. नंतर हे जे दिसतं आहे याला आपण घ्यायचं आणि आपल्या स्लायडरला नेऊन कनेक्ट करायचं. आलं. याला फक्त जस्ट एंटर प्रेस करायचं. आता बघा, ज्या पद्धतीने जशी आपली व्हॅल्यू वाढेल त्यानुसार आपलं हे पण वाढेल. याचा तुम्ही साईज पण वाढवू शकता, कलर चेंज करू शकता. अशा प्रकारे आपण हे झालं एक. त्यानंतर जर समजा आता पुढे जाऊन आपल्याला कॉमा वगैरे टाकायचा आहे याच्यामध्ये, तर मी सध्या याला ऑफ करतो आपल्याला, आणि या ठिकाणी येतो. याचं आपण टक्केवारी काढून टाकूया. एंटर प्रेस करूया. ओके. तर समजा आता या ठिकाणी आपल्याला मी या कीवर गेलो बरोबर, आणि इथे टाकलं आपण 1,00,000. आता आपल्याला मध्ये एक कॉमा पण आला पाहिजे याच्यामध्ये. त्यासाठी आपल्याकडे एक एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन टाकूया फक्त आपण याच्यामध्ये. या ठिकाणी आपण एक एक्सप्रेशन प्रेस हे करूया, आणि या ठिकाणी दिसतंय बघा, हे दिसतंय या ठिकाणी जस्ट इथे क्लिक करायचं. जो पॉईंट दिसतो या पॉईंटच्या अगोदर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि हा परत एकदा याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे या ठिकाणी, आणि एंटर प्रेस करायचे. आला कॉमा. अशा पद्धतीने आपलं हे झालं आहे, कॉमा पण आला या ठिकाणी. अजून थोडा व्हॅल्यू वाढवायची आपल्याला. जस्ट मी याला 0 ॲड करूया या ठिकाणी. अशा पद्धतीनं